सर्वांना जय भीम। माझं नाव प्रशांत गुठाणे, ओनर ऑफ स्मार्ट मॅनेजमेंट सर्व्हिसेस आणि ट्रकिंग मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड। मी या दोन कंपनीमध्ये ॲज अ डायरेक्टर काम करतो आहे आणि गेल्या 20 वर्षापासून एंटायर विदर्भामध्ये हाऊसकीपिंग, सिक्युरिटी सर्व्हिसेस आणि मॅनपॉवर सप्लायचा बिझनेस आहे माझा। आणि माझे मिसेस सोबत स्नेह, जय भीम। माझं नाव सौ प्रज्ञा गुठाणे। मी FES महाविद्यालयामध्ये प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे। माझा विषय आहे गृहअर्थशास्त्र। मित्रांनो, गेल्या 20 वर्षापासून मी बिझनेसमध्ये आहे आणि बिझनेसमध्ये कमी जास्त होतंच असं तुम्हाला माहिती आहे। या पिरियडमध्ये जवळपास माझा सुरुवातीपासून जेव्हा मी स्टार्ट केलं गेल्या 20 वर्षापासून मी बिझनेस करतो आहे, तर 20 वर्षामध्ये पुष्कळ सारे अप्स अँड डाऊन्स तर येतातच, पण त्याच्यामध्ये सर्वात मोठा जो अपचा डाऊन्सफॉल आला तो होता कोरोना काळाचा। त्याच्या आधी माझं टर्नओव्हर जवळपास एक 5 CRच्या वर टर्नओव्हर होतं, पण कोरोना काळामध्ये बिझनेस पूर्ण कोलॅप्स झाला। त्याच्यामध्ये इन्कमिंग टोटली बंद झाला, आउटगोईंग सुरू होतं। पण त्या काळामध्ये मिसेसची साथ आणि तिचा मॉरल सपोर्ट आणि फायनान्शियल सपोर्ट असल्यामुळे तो बिझनेस यथास्थितीमध्ये मी पुन्हा त्याला रिकूप करू शकलो आणि व्यवस्थितरित्या त्याला पुन्हा रोडावर आणू शकलो। आणि आमच्या लग्नाला आज जवळपास 23 वर्ष झालेली आहेत आणि आम्ही एक हेल्दी आणि सुखी लाईफ जगतो आहे। याचं मला खूप समाधान आहे। माझ्या मिसेस सोबत असल्यामुळे आणि तिची साथ असल्यामुळे मी या बिझनेस प्रोफेशनमध्ये आणि बाकीच्या याच्यामध्ये, कारण कोरोना काळामध्ये अशी काही परिस्थिती आली होती की भरपूरशा लोकांचे बिझनेस क्लोज डाऊन करावं लागले, कारण कोरोना काळामध्ये सर्वांचे बिझनेस कोलॅप्स झाले। पण त्या पिरियडमध्ये पण मला माझ्या मिसेसची साथ असल्यामुळे, तिची हिंमत असल्यामुळे सोबत आणि मॉरल सपोर्ट असल्यामुळे मला भरपूर मदत मिळाली। आणि त्या पिरियडमध्ये मी एक असा बिझनेस शोधात होतो की जो आपण घरीच बसल्या बसल्या करू शकतो। त्या पिरियडमध्ये मी थोडंसं टर्न डाऊन केलं माझ्या बिझनेसला आणि मी ट्रेडिंग क्षेत्रामध्ये वळलो। मी आज सध्या स्थितीला फुल टाईम फॉरेक्स ट्रेडिंग करतो आहे आणि प्लस लोकांना एज्युकेशनसुद्धा प्रोव्हाइड करतो आहे की ज्याच्यामुळे आपण एक सेकंड सोर्स ऑफ इन्कम हे करू शकतो। हे सर्व होऊ शकलं फक्त आणि फक्त माझी मिसेसचा बॅकअप असल्यामुळे आणि ती सर्व्हिसला असल्यामुळे, कारण त्यामुळेच मी वेगळ्या वाटेवर किंवा वेगळ्या दिशेला जाऊ शकलो आणि वेगळ्या अपॉर्च्युनिटीजचा शोध घेऊ शकलो आणि त्याच्या मागे जाऊन फायनान्शियल फ्रीडम घेऊ शकलो। तर त्याच्यामध्ये मला माझ्या मिसेसची खूप साथ लाभली याच्यामध्ये। तर माझी तर अशी मनापासून इच्छा आहे की जे लोक बिझनेसमध्ये आहेत त्यांच्याकरता हे खूप मोठी चांगली अपॉर्च्युनिटी की त्यांनी जर एक सर्व्हिस करणाऱ्या मुलीसोबत जर लग्न केलं तर त्याच्यामध्ये त्यांना एक चांगल्या पद्धतीचं त्यांना एक फ्युचर त्यांचं बऱ्यापैकी त्यांनी हॅपी लाईफ जगू शकतात आणि मोठ्या चांगल्या अपॉर्च्युनिटीज करता पण ते जाऊ शकतात याच्यामध्ये। माझ्यातर्फे एवढंच होतं। तर माझे मिसेस जे आहे तिचं पण मनोगत ऐकणं खूप आवश्यक आहे मित्रांनो। मला एक गोष्ट प्रामुख्याने सांगावीशी अशी वाटतं की जर आपले पती हे बिझनेसमॅन असतील तर त्याचा एक फार मोठा फायदा आहे आणि तो म्हणजे असा की आपण जेव्हा नोकरी करतो तर कित्येकदा अशा अडचणी येतात, मुलांच्या म्हणा किंवा घरच्या म्हणा कुठल्याही, तर त्यावेळेस नोकरी करताना सुट्टी घेणे फारच कठीण असतं। ॲप्लिकेशन टाकली की प्रिन्सिपल ओरडतात, देत नाही। आणि अशा वेळेस जर आपला नवरा बिझनेसमॅन, मला प्रामुख्याने एक गोष्ट सांगावीशी वाटते की जर आपला जोडीदार हा बिझनेसमॅन असेल तर त्याचा फार मोठा फायदा आहे। तो म्हणजे असा की ज्यावेळेस आपण नोकरी करण्यासाठी जात असतो त्यावेळेस त्या ठिकाणी कित्येकदा सुट्टीचा प्रॉब्लेम येतो आणि अशा वेळेस घरामध्ये मुलांच्या तब्येती म्हणा, अडीअडचणी म्हणा, कुठले कामकाज म्हणा, कुठे जायचं आहे आपल्याला बाहेर, अशा वेळेस आपण अजिबात त्यामध्ये सहभाग होऊ शकत नाही। आणि त्यावेळेस प्रामुख्याने आपला नवरा हा नेहमी साथ देत असतो, कारण त्याचा बिझनेस असतो आणि तो केव्हाही सुट्टी घेऊन राहू शकतो, जे की कामकाज करणाऱ्या स्त्रीला हे अडचणीचं असतं। म्हणून मला असं वाटतं की मुलींनी आपला जोडीदार निवडायचा असेल तर बिझनेसमॅनच हा निवडायला पाहिजे, कारण बिझनेसमॅन नवरा असेल तर कित्येकदा असं पण होतं की आपले कधी फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतात किंवा पगार होत नाही, त्यावेळेस त्यांचा जो आर्थिक पाठबळ असतो आपल्याला नेहमी
लाभत असतो. आणि अशामुळे आपल्या सर्व ज्या आर्थिक अडचणी आहेत, ज्या कौटुंबिक अडचणी आहेत, ज्या स्वास्थ्यासंबंधी अडचणी आहेत, त्या एकूण सहजपणे दूर करता येतात. म्हणून मला सर्वांना असं नम्रपणे सांगावंसं वाटतं की तुम्ही मुलींनो हा बिझनेसमॅन नवरा चॉईस करावा, ही माझी विनंती आहे तुम्हाला. माझा सर्वांना जय जय भीम. भीम.